बोला काय म्हणलं तुम्ही? म्हणलं वासरू घरचं असलं तर घरीच ठेवा. थोडं त्याची किंमत म्हणलं सांगता येणार नाही किती होईल आणि किती नाही. बर बर. हा चांगली क्वालिटी आहे आणि आत्ता तर दिसतंय चांगलं, पुन्हा बी निघणार चांगलं. बाकीचं काय तोंड बेंड शिंग बिंग बाकीचं सगळं दिसतंय व्यवस्थित. किती वर्ष झालं पारख करता ह्या जत्राबाची? पारक आता मला वाटते 15 वयाच्या हे पासनं करतोय आणि 55 वय आहे चालू मला आता. नाही, स्वतःहून प्रतिसाद देताय म्हणजे तुमचा आभार मानलं पाहिजे म्हणे तेवढं तुम्ही. हा नाही आभाराचं नाही, काय काय कसं आहे जे हाय त्याला हाय म्हणलं पाहिजे. नाही आम्ही पण तेच वागत आलोय हो, ज्याला हाय त्याला हाय म्हणत आलोय या जगात. हो नाही नाही ते म्हणतायत की तुम्ही आता काय तुमचं म्हणणं बघतोय की युट्यूबवर वगैरे ह्याच्यावर त्याच्यावर हा. सगळं. हा म्हणजे कसं असं काय स्वार्थ हा नाही कसला, बाकीचं काय आम्ही जन मोबाईल वरनं सांगितलंच नाही, हा बरोबर आहे की. गोट्यात जाऊन सांगून आलोय जगाला. हो नाही नाही आलाय आता बघतोय की हे. आणि हे शेळकेवाडीला तुम्ही कधी आला होता तुम्ही? मी शेळकेवाडीला आलो नाही, बैल ते सातारमध्ये असताना गाडगे साहेबाच्या घरी होती तेव्हा मुलाखत दिली मी. हा ते गाडगे साहेबाचा बैल आहे का तो? गाडगे साहेबाकडे होता, गाडगे साहेबाकडे आता बैल नाही. बर मात्र ते व्हिडिओ काढून मला लोक विचारते की साहेब हा बैल कुठे आहे म्हणून. हो तर नाही बैल चांगला आहे, ती बी जात चांगली आहे. आता ती बी जात दुर्मिळ झाली आहे. मग ते आता पैलवानाने टिकवले. हा पैलवानला मांडलं पाहिजे. हो. आता ते तिथं आहे काय हा बैल? हा हा बैल ते तिथं आहे का त्यांच्या तिथं गाडगे साहेबांचा? शेळकेवाडीत आहे. बरं मी आता आवर्जून जातो, जवळ आहे शेळकेवाडी मला इथनं. हा मी सांगतोय म्हणून बैल आवर्जून जाऊन बघून या. जातीचा बैल आहे तुमच्या भागात. नाही जातीचा आहे आणि ती जात आता कुठंच नाही बरं का. म्हणजे आता एवढं फिरतोय ना मी तर कुठंच बघायला मिळेना झाली ती जात. नितळ फ्रेश जात आहे ती. हा फक्त आता कसं अंतर लांब आहे. हा बरोबर आहे. हो घडी गटकाला मला मत सगळी या म्हणते, पण घडी गटकाला घर सोडून परपंच सोडून जाता येईना हो. अहो नाही मी तुमचा व्हिडिओ आधीच जर बघितला असता का नाही तर गाय तिथं नेली असती मी. मी लय दिवसापासून काम करतोय, ते नशीब अजून आपण जिवंत आहे तोपर्यंत आपली ओळख झाली. हो नाही काय आहे बरं का, तुम्ही असं आता आपण फोनवरच बोलतोय, अशी आपली जवळनं भेट झाली का नाही तर आपलं प्रसिद्धीसाठी नाही, फक्त एकामेकाचा अनुभव आले का लक्षात. अहो पण ते अनुभव पण प्रसिद्ध झाला पाहिजे ना. हा नाही होणार की बरं का. कसं आहे तुम्ही काम करताय, तुमच्या मार्फत जरी झाला का नाही तरी भरपूर आहे. आलं का लक्षात. मग आज मी एवढा वेळ देतोय म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध करायसाठीच वेळ देतोय. नाही प्रसिद्धच बरं का. प्रसिद्धीच्या दोस्तापासून आपण लांब आहे. फक्त कसं आहे की माहिती आणि लोकांचा फायदा झाला पाहिजे, बाकीचं काय नाही. पण मला योग्य माणूस योग्य वस्तू ही प्रसिद्धीपासून लांब ठेवायची नाही. हा नाही बरोबर आहे, हे माझं कर्तव्य आहे. बरोबर आहे की, पण कसं आणि ज्या गोष्टीची माझ्याकडनं प्रसिद्धी होत नाही ना हा तिथं गपचीप ओळखून जायचं. काय जर कमी आहे. हा बरोबर आहे ते कळतंय. मालकाचं गुण तर कमी असते जर हा नसेल तर त्या बैलाचं गुण तर कमी असतं. हो मग मी ज्या ठिकाणी गप बसतोय ना त्या ठिकाणी ओळखायचं की हा माणूस या ठिकाणी गप बसतोय म्हणजे काहीतरी चुकलंय. हा नाही आता त्या वासराबद्दल तुमच्या बऱ्याच कमेंट आले त्या, म्हणजे द्यायचे आहे का काय करायचे आहे का. पण द्याची काय गडबड करू नका. वासराची लय किंमत होईल ती, म्हणजे चांगला आहे वासरू. तीच आता तुम्ही फोटोवरून मला प्रतिसाद दिला का नाही. हो तसं वेळेत तात्काळ माझ्या त्या बैलाच्या समोर उभारून मला ती निर्णय द्या तुम्ही. बरं चालेल. म्हणजे कसं जेवढं आम्हाला ज्ञान जास्त आहे म्हणून तुम्हाला सांगायचं नाही. फक्त तुम्हाला म्हणजे आमच्याकडे जेवढं आहे ना तेवढं आम्ही तुम्हाला सांगणार त्याला. बघा तुम्हाला योग्य वाटलं म्हणून सांगितलं का नाही. हो मग झालं. हा तेच की. फक्त तुम्ही वेळेत समोर यावं. हो नाही
जरूर येणार, कारण काय आहे तुमची भेट घ्यायचीच आहे मला. हा. आणि म्हणून म्हणलं तुम्हाला इकडे सातारला जरी आला तरी मला आवर्जून फोन करा, मी तुम्हाला न्यायला येतो तिथे. मी येणार की सातारला आवर्जून येतो. पण आता हो. सध्या वेळ नाही त्यामुळे मला आता सध्या येता येत नाही. तुम्हाला वेळ असला तर तुम्ही बिनधास्त येऊ शकता. हो, नाही अगदी तुम्हाला वेळ नसला का नाही की बाबा अमुक टाइमला मी तिथं आहे अमुक गावात, तुम्हाला तिथं मी येणार भेटायला. हा चल, कधी बी तुम्ही या इथं रहमतपूरला या, कुठं बी या, किती बी अंतर असू द्या, मी तुम्हाला येणार गाठ घ्यायला तिथे. डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत येणार असं तुम्ही व्यक्ती मला सापडलाय. हो, नाही घरी जरी आला तरी मग उत्तमच झालं. पण अगदी तुम्हाला ह्यातनं वेळ जरी नाही मिळाला तरी मला सांगायचं की बाबा असं असं आहे आणि मला वेळ कमी आहे, तेवढं तुम्ही गाठ घ्यायला येत असलं तरी या, असं सांगा तुम्ही. कारण जनजागृतीसाठी तुम्ही आम्ही जिवंत आहे तोपर्यंत जे पाहिजे ते लोकांना समजवायचं आहे. हो. जे पाहिजे ते स्वीकार करायला सांगायचं आहे. जे पाहिजे तोच माणूस जगापुढे मांडायचा. हो, नाही बरोबर आहे की. हा, हे कसं आहे ह्या आता जाहिरातीच्या दुनियेत का नाही, हा, आपण ठोस पावलं उचलल्याशिवाय जे पाहिजे ते कळणार नाही. बरोबर आहे. हो, हा. कारण आतापर्यंत मी सुद्धा बरं का असं ह्या तुमच्यासारख्या माध्यमातून नाही, पण अशी माणसं बरीच तयार केली म्हणजे ज्ञान देऊन, असं बाबा असं असावं तसं असावं आमचं करावं. हा, त्याच्यामुळं ती कसं आहे वडीलधारी माणसं किंवा काय वयानं मोठी असलेली सुद्धा आपल्याकडे ही करते ती, पण ती कसं ती म्हणते ती वयमानाचं काय नसतंय, देणगी आहे तुम्हाला ती देवाची. बरोबर. त्याच्यामुळं आपलं त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडे येतोय, बाकीचं नाही काय. चारायचे. बरोबर आहे. या एक दिवशी या वेळ काढून. मेजर आला तर मेजर साहेबांना. हो, नाही मेजरला घेऊन येईन की. हा. मेजरला घेऊन येईन. आमची ती 2 मुलं बी आहेत फौजमध्ये, त्यांना बी जरा थोडाफार नाद आहे. त्यांना बैल बघायची माहिती असते, आपले सांगून आपलं पुढच्या पिढीला तयार करायचं आपलं काय असेल ते ज्ञान देऊन. चालतंय. हा, पण आपण जिवंत आहे तोपर्यंत 4 शहाणी करूया आणि एकनिष्ठ राहायला शिकू. हो, नाही ते तर करायचंच की, चोरून ज्ञान ठेवायचं नाही. कारण काय व्हायला लागले माहितीये का, की मीडियाची गाणी बसवायची दुनिया आली आहे का नाही, त्या मीडियाच्या गाणी बसायच्या दुनियेत, प्रदर्शनाच्या दुनियेत चांगल्याची माती व्हायला लागली. चांगल्याची माती. हो. आणि बिगर जातीचा जो वर जास्त जगाला दिसायला लागलाय. हो, नाही काय उगाच जात राहती बाजूला. जात कशाला नेमकं म्हणायचं हीच कळ ना. कातडं पातळ कशाला म्हणायचं, कलर नितळ कशाला म्हणायचं, हो. शिंग जातीचं कशाला म्हणायचं, मुंडक्याला बारकावा कशाला म्हणायचा. हो, नाही ती तुम्ही म्हण टाकली की असावे जातीचे येड्या गबाळ्याची काम नव्हे. हा, तेच की. त्याच्यामुळं नुसता प्रदर्शनात सगळ्यात जमकला हिंद केसरी झालेल्या बैलाचा आहे म्हणून ह्या गोष्टी वेगळ्या. वशिल्यानं प्रदर्शनात नंबर घेऊन नाही पाहिजे. आता एखादा बैल आहे समजा, त्या बैलाला मरणाचा राग असतोय, त्या बैलाला रूप नसते. मग ती बैल काय करतो, मोठमोठ्या लोकांच्या हातात मोठमोठ्या गाजलेल्या इस्टेट असणाऱ्या, प्रॉपर्टी चांगल्या असणाऱ्या, परत 50-60 वर्ष खिलारमध्ये काम करत असलेल्या किंवा शर्यत क्षेत्रात असलेल्या अशा माणसाच्या हातातनं सरकत गेला किती बैल हिंद केसरी झाला. या असं लोकांच्या डोक्यात बसले. मग अगदी त्यो बर का, त्यो जवळजवळ त्यो 3ऱ्या ह्याच्यात असला तरी त्यो 1 नंबर होतो. का तर ह्या गोष्टीमुळं, कशामुळं तर मोठमोठ्या लोकांनी घेतला आणि मोठमोठ्या किमतीला घेतला. तीच की. नाही किमतीला वजन माप नाही, पसंत पडलं की कितीला बी घेऊ द्या माणसाने. पण कितीला पण घेऊ द्या, ही गोष्ट कुठं जाती गुतीत मोडती. जाती गोष्टीत मोडलं पाहिजे. जात कात सिंग तोंड मान. आता माझ्या वयाच्या पोरांना, माझ्या जवळच्या पोरांना म्हणा किंवा माझ्या पाहुण्यातल्या पोरांना, माझ्या वयाच्या पोरांना सडे तोंडावर सांगितलेली पुरावा येते, बाबा ही बैल ह्या ठिकाणी कमी आहे, बरोबर आहे, घेऊ नको, ह्या वासराचा कलर डार्क येणार आहे, ह्या वासराचा जाड आहे, बरोबर, ह्या वासराला शिंगाची क्वालिटी, शिंग बारीक असलं तर शिंग काळपाट राहणार जास्त.
आणि बैलाची वासर भविष्यात पाहिजे तशी कोरीव जातीची नितळ पडणार नाहीत. पण त्या प्रदर्शनाला भाळून, त्या नावाला मालकाच्या भाळून, त्या बापाच्या आज्याच्या जाहिरातीला भाळून काय काय लोकांनी असा भरमसाठ परिस्थितीतनं पैसा वापरलाय. मग अशी सुद्धा आपल्याला एकदा जाग्यावर आणली पाहिजे, तेव्हा पुढच्या पिढीला काय आहे ते खरं कळणार आहे. हो बरोबर, अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या नुसत्या मोबाईलवर गप्पा मारत बसण्यापेक्षा बरोबर आहे, बरोबर. तुम्ही आम्ही जातीच्याच वस्तू समोर उभारून ही जातीची वस्तू आहे म्हणून सांगावं लागते. बरोबर बरोबर. नाही आता तुमच्यामुळं आता कसं आहे, ह्या मीडियाच्या माध्यमातून जरा प्रसिद्धी झाली आणि बैल कुठला कुठला काय, त्याचा वडील कुठला, त्याचा पोरगा कुठला, ते सगळं माहिती झालं ना आता. पण अशा मीडिया हजारो मीडिया यायची मग नाही हायते की, पण तुमच्या इतकं नाही. बाकीचं कसं आहे की नुसतं ह्यांचा बैल आहे ना, मग ह्यांची मुलाखत घ्यायची, मग ते त्यांना ना जातीचं परीक्षण ना कशाचं. मग तिकडे लक्ष देऊन तरुण पिढी परत भरकटते ना. मग तीच की, मग ती काय होतंय, जाहिरातीवर जाते ती नुसत्या. मग ती जाहिरातीवर जाण्यापेक्षा ज्याचं त्यानं जे तेच काम केलं, आपण तर कोणाला नावं ठेवायचंय, पण आपल्याला ते ठासून सांगायचंय. जाहिरातीवर समजा एखाद्या माणसाकडे बाबा चांगलं वस्तू आहे, चांगल्या किमतीनं जावावी, आपल्या ह्यानं त्याचा फायदा व्हावा असं पाहिजे. म्हणजे आज तरुण पिढी पैसा वापरते, वेळ वापरते, कष्ट वापरते. तरुण पिढीला काय होतंय, तरुण पिढी नुसत्या म्हणजे अनुभव बी जायना आणि बुद्धी उभी जायना असं होतं. ही भरकटली नाही मीडियामुळं. तीच की. मग त्याच्यामुळे मीडियात काम केलंय, फोटोच काम केलंय, व्हिडिओच काम केलंय. तेच की. ज्यानं त्यानं फक्त खेळाचा कासरा धरून चर्चेत यायचं काम केलंय. पण जाती गोतीला धरून थांबायचं कोणी सुद्धा काम केलं नाही. कारण का खरं कोणालाच पचत पण नाही, पटत पण नाही आणि झिरत पण नाही खरं. आणि जनावरवाल्यांचं बी काय झालं माहिती आहे का, ज्याच्याकडे वस्तू आहे का नाही ते म्हणतंय माझाच एक नंबर. आपण ते खरं काय ते समजायला पाहिजे का नको. पण कसं आहे, चांगला परीक्षेवाला असला का नाही तर तो करतोय परीक्षा की बाबा हा कसा आहे, तो कसा आहे, तो 1 नंबर आहे का, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, असं आपण सांगू शकतो. पण चांगला हा साधा राहत असतो, त्याच्यामुळे लोकांना पटत नसतो. तेच की. चांगला ओरिजिनल राहतो, त्याच्यामुळे लोकांना पटत नसतो. बरोबर आहे. चांगला तोंडावर बोलतो, त्याच्यामुळे लोकांना पटत नसतं. चांगला ओरिजिनलच व्हिडिओ दाखवणार, चांगला ओरिजिनलच फोटो दाखवणार म्हणून लोकांना पटत नसतं. तेच की. आणि लोक ओरिजिनल माणसाला बोलवत नसतात. तेच की. काहीतरी वेगळं पण दाखवणारा असला तर त्याला लोक बोलवतात. हो. आणि तुमचे ते हे भारत मामाचे वडील आहेत का तुमचे? होय. बरं. ते मग काय घरी येतो तुमची जरा, म्हणजे कसं त्यांची जरा थोडंसं बोलणं होईल त्यांच्या बरोबर, त्यांचा काय अनुभव किंवा काय हे ते. मग ह्याच गोष्टी आपल्याला वेळेत फास्ट करायचे. त्यांचं नाव बरं का, कामं तर दररोज आहे. त्यांचं नाव मी ऐकून होतो बऱ्याच वेळा, फक्त म्हणजे बऱ्याच जणांच्याकडं ऐकलं, पण असं समोरासमोर गाठ नाही. आणि ते तुमचे वडील आता त्या मुलाखतीतनं जरा मग आता माहित झालं की ते तुमचे वडील आहेत म्हणून. मग ह्याच्यावरनं विचार करा, बाप लेक जगासाठी किती झटते ती. बरोबर. बाप लेक मिळून झटते ती. हो. असं कुठल्या घराण्यात आहे का चॅनल पण त्यांचा, जाहिरात पण त्यांची, गुरु पण त्यांचा प्रसार करणारा पण माणूस त्यांचा, हे सगळं एकत्रित असं कुठल्या ठिकाणी आहे का? नाही. मला गुरु एकच. 100 गुरु करून घ्यायची वेळच नाही. काय का आपल्याला ओरिजिनलच भेटलाय गुरु म्हटल्यानंतर, बाकी काय. मग त्याच्यावरनं ओळखायचं की बाबा आपल्या चॅनल मध्ये खरंच एकनिष्ठ राहिला जर, तर त्याचं आयुष्याचं सोनं खरंच आहे का हे जातीच्याच माणसाला कळणार. बरोबर. जर आपल्या संग एकनिष्ठ नाही राहिला किंवा आपला शब्द जर ओलांडला तर त्यानं ओळखायचं की मग आपल्या आयुष्याचं सोनं आहे का माती. बरोबर. मी सांगितलंय लय जणाला की गुरु पक्का एकच करा, कोणी पण करा, पण एकच करा. बरोबर आहे. वस्तू खरेदी करताना ह्या जाहिरातीला भाळून वस्तू खरेदी करू नका. किंवा वस्तूच्या मालकाला भाळून खरेदी करू नका. बरोबर. किंवा त्या एडिटिंगला भाळून खरेदी करू नका. बरं का, मी सुद्धा बरं का, मला बी
मला दुसरा काही नाद नाही, व्यसन नाही, काय नाही. फक्त मला तुम्हाला सांगतो कुस्तीचा आणि कारवानी कुत्र्याचा आणि ह्या बैलांचा, म्हणजे हे 3 नादा पुढं सगळं आपल्याकडं फिका आहे. बाकीचं दुसरा नाद नाही आपल्याला कुठला. बरोबर. नाही, चांगला नाद आहे, चांगल्या गोष्टीचा नाद आहे. त्याच्यामुळं हो, हे नुसतं मोबाईलवरच आपण ठेवायचं नाही. नाही हे कसं आहे, बाकीच्या नादा इथं तुमच्या. हो बरोबर, चालेल. इकडे नाही, बरोबर आहे. आता आपण फोनवरच बोलतोय. आता जरा फास्ट समोर गाठी बिटी घेऊ. नाही घेऊ बरं का. घेऊ. आता आमचा 10-15 दिवसानंतर मुलगा येणार आहे. मुलगा ते फौजी वगैरे येतो आम्ही. या. या वेळेत लोकांना कळलं पाहिजे खरंच बाबा त्या महाराष्ट्रात कोणतरी ओरिजिनल गोष्टीसाठी मरतय. ओरिजिनल गोष्ट जगाला कोणतरी समजावून सांगतय. बरोबर. मग आपण ह्या ओरिजिनल गोष्टी संग किती एकनिष्ठ राहायचं का नाही. नाही, उद्या आपल्याला आज गुरु मानणार आणि उद्या दुसऱ्याला जाऊन बाप करणारा असा माणूस आपल्याला मोठा करायचा नाही. बरोबर. चालतंय ठीक आहे. चालतंय. ठेवू का? ठेव. राम.